मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि खासदार वर्षाताई गायकवाड आपल्या सोबत आहे. ताई, निवडणूक शेवटच्या टप्प्यामध्ये आलेली आहे. कशा पद्धतीनं हा प्रचार दौरा तुमचा सगळीकडे सुरू आहे आणि किती जागा काँग्रेस जिंकेल असा विश्वास आहे? नाही, बिलकुल. तुम्ही जर बघितलं तर उत्तर मुंबईपासून सगळ्या साऊथ मुंबईपर्यंत म्हणजे दक्षिण मुंबईपर्यंत सगळा दौरा त्या ठिकाणी चालू आहे. आणि जसं तुम्ही बघताय की मोठ्या प्रमाणामध्ये आज वक्तेसुद्धा मुंबईमध्ये आहेत बाहेरून आलेले. त्यामुळे मला अपेक्षा आहे की पूर्णपणे जे आहे ते काँग्रेसचं जोरदार काम चालू आहे. आता शेवटचा उद्याचा दिवस आहे, 5 वाजेपर्यंत उद्या प्रचार असेल, त्याच्यानंतर परवा मतदान असेल. माझी अपेक्षा हीच आहे की ही पूर्ण निवडणूक आम्ही मुंबईकरांच्या मुद्द्यावर लढली. मुंबईकरांचा आवाज बनण्याचा आमचा प्रयत्न राहिला. आम्ही ट्रॅफिकवर बोललो, घनकचऱ्याबद्दल बोललो, पाण्याबद्दल बोललो, प्रदूषणाबद्दल बोललो, BHT बद्दल बोललो, आरोग्य व्यवस्था, शाळांबद्दल बोललो. आणि म्हणून आमचं हे इलेक्शन पूर्णपणे मुंबईच्या पायाभूत आणि नागरी सुविधांशी निगडीत असं इलेक्शन होतं. मला अपेक्षा आहे की जनता ह्यावेळेला ह्या गोष्टींना जे आहे ते मतदान करेल. भावनिक आहार म्हणजे काय म्हणतात, साथ देणं, त्याच्या माध्यमातून आव्हान देणं, त्याच्या माध्यमातून जे आहे ते जात, धर्म, भाषा, प्रांत याचा मुद्दा आम्ही नाही केला. आम्ही भावनिक साथ फक्त हीच देतोय की मुंबई आपली आहे, मुंबईला आपण वाचवलं पाहिजे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी, तिचं तसं स्वरूप असलं पाहिजे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मुंबईला जे आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, पण स्मार्ट सिटी कुठे गेली हे आपल्याला माहीत नाही अजूनपर्यंत. मुंबईला ज्या तऱ्हेने या इतक्या काळामध्ये जे मुंबईचं स्वरूप व्हायला पाहिजे होतं, एक मुंबईमध्ये गार्डन्स असतील, आपण दिल्लीमध्ये जातो मोठ्या प्रमाणामध्ये लुटेनमध्ये बघतो की किती मोठी मोठी गार्डन आहेत त्या ठिकाणी. आपण बघतो की सिटी किती प्लॅनबद्ध असतात. आज आपल्या शहराला फुटपाथ नाहीत, आपल्या शहरामध्ये हॉकचा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही सातत्याने लोकांच्या विषयावरती हे इलेक्शन लढण्याचं करतो. त्या माध्यमातून आम्ही भावनिक करण्याचा प्रयत्न करतो. कारण शेवटी सुविधांबद्दल आणि नियोजनाबद्दल जर बोललं नाही आणि मुंबईच्या व्हिजनबद्दल आणि मुंबईच्या मिशनबद्दल बोललं नाही तर मुंबई येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना जे आहे ते मुंबईकर माफ करणार नाहीत. मुंबईच्या करातून निर्माण झालेला पैसा ज्या तऱ्हेने आता बघतो आपण की लाडक्या मित्रांना किंवा लाडक्या व्यावसायिकांना दिला जात आहे, हे बरोबर नाही. आणि म्हणून ही लढाई आता आम्ही लढत आहोत. मला अपेक्षा आहे की मुंबईकर मुंबईसाठी मतदान करतील. तुम्ही म्हणताय लाडक्या मित्रांना मुंबईतले प्रोजेक्ट दिले जात आहेत. आज देवेंद्र फडणवीस यांची TV9चे संपादक उमेश कुमार यांनी मुलाखत केली, ज्यामध्ये त्यांनी हा प्रश्न विचारला की मुंबईचं अडाणीकरण होतं आहे, धारावीचा प्रोजेक्ट त्यांना देण्यात आला. त्यावर त्यांनी असं स्पष्टीकरण दिलेलं आहे की 1984 साली राजीव गांधी यांनी धारावी रिडेव्हलपमेंटची संकल्पना मांडली होती, पण 2014पर्यंत कुठलंही काम त्या ठिकाणी झालं नाही. आणि आधी सुरुवातीला वेगळे डेव्हलपर्स त्या ठिकाणी आले होते आणि त्याच्यानंतर मग अडाणी त्या ठिकाणी आले. ओपन बीड होतं, 5 जणांनी बीड केलं होतं आणि त्यामुळे यामध्ये इतरांनी बीड केलं नाही, त्यांना अधिकार होता तो, असं सुद्धा ते म्हणत आहेत. कसं पाहता याकडे? मला ह्याचं उत्तर थोडं सविस्तर देऊ द्या. एक तर त्यांनी सांगितलं की मुंबईचं अडाणीकरण होत नाही, पण माझं तर म्हणणं आहे मुंबईचं अडाणीकरण झालेलं आहे. आता मुंबई ही पूर्णपणे जे आहे ते आता अर्धी मुंबई तर तुम्ही अदानीच्या हातात दिली. मी काल परवा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं की जवळपास 3,000 ते 4,000 एकर जमीन जी आहे ते मुंबईची आपण अदानींना दिली. आणि जेव्हापासून आपण मुख्यमंत्री आला किंवा महायुतीचं सरकार आलं तेव्हा जास्त जमिनी त्या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला गेला. मी सांगितलं की ज्या काल MSRDCच्या जमिनीवर तुम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली, ज्या 24 एकर जमिनीबद्दल, तिथपासून ते मुंबईच्या शहरामधल्या जमिनी मी सांगितल्या. तिथून उतरलं की मिठी रिव्हर तुम्ही दिली. मिठी रिव्हर पहिल्यांदा नव्हती, तुम्ही ती मिठी रिव्हरचं डेव्हलपमेंट त्यांना दिलं. धारावीच्या बाबतीमध्ये मी नंतर बोलीन, टेंडरच्या बाबतीत ते प्रश्न विचारतात त्या बाबतीत. धारावी दिली. पुढं जाऊन तुम्ही त्यांना एअर इंडिया कॉलनी दिली, तुम्ही भारतनगर दिलं. त्याच्या पुढे गेला की तुम्ही फक्त GVKकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट होता, तुम्ही त्याला डोमेस्टिक एअरपोर्ट पण दिला. तुम्ही सहारा दिली. पुढं कुर्ल्याची मदर डेअरी दिली. जेवढ्या मिठागराच्या जमिनी तेवढ्या मिठागराच्या जमिनी दिल्या. दोन्ही डम्पिंग ग्राउंड म्हणजे मुलुंडचं डम्पिंग ग्राउंड आणि देवणाचं डम्पिंग ग्राउंड तुम्ही त्यांना दिलं. मड मालवणीची जवळपास 200 एकरची जमीन तुम्ही त्यांना दिली. मोतीलाल नगर तुम्ही त्यांना दिलं. मग तुम्ही जर सगळा परिसर हा बघाल आणि याच्या व्यतिरिक्त जे छोटे मोठे प्रोजेक्ट जे BKCमध्ये चालतात किंवा घाटकोपरला जे प्रोजेक्ट चालू आहेत, हे जर तुम्ही बघितलं तर मुंबईमध्ये किती एकरच्या त्यांना जमिनी दिल्या. 300 एकरचं तर देवणार आहे, 550 एकरची तर धारावी आहे. एअरपोर्ट तुम्ही बघाल तर जवळपास 2,000 एकरचं आहे. किती जमिनी तुम्ही त्यांना दिला. आणि एअरपोर्टच्या बाजूचा आजूबाजूचा सगळा परिसर म्हणजे एअर इंडिया कॉलनी 185 एकर, सहारा एवढं मोठं जे आहे ते, या सगळ्या गोष्टी तुम्ही फक्त अदानींना देण्याचं काम केलं. मग तुम्ही कसं म्हणताय की अदानींना मदत केली नाही? ही बुलेट ट्रेन जी येते अहमदाबादपासून मुंबईपर्यंत, ही कोणासाठी येते? ती पण अदानींसाठीच येते, मुंबईला जोडण्याचं काम करते. आणि कोणासाठी करते की BKCचा पोषण पूर्ण त्यांच्याकडे, धारावीचा पोषण पूर्ण त्यांच्याकडे. त्यामुळे त्या सगळ्याला जोडण्याचं काम तुम्ही त्या माध्यमातून 3.5 लाख करोडची बुलेट ट्रेन बांधताय. पण तुम्ही मुंबईकरांना साध्या ट्रेनची व्यवस्था पण देऊ शकत नाही. आज मुंबईचं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की म्हणजे BHT असेल,
आपला कोस्टल रोड असेल किंवा तुम्ही मुंबईचं जे असेल मेट्रो असेल किंवा तुमची रेल्वे असेल ह्याचं नियोजन करणं आवश्यक आहे. आज कोस्टल रोडवर तुम्ही त्या ठिकाणी BSTची लेन काढली, किती वर्ष होऊन झालं ते, पण अजूनही कोस्टल रोडवर BST धावते का? ईस्टर्न फ्रीवरती BST धावते का? पण तुमची सिटी फ्लो धावते. तिला कसं काय तुम्ही अलाउड केलं, ज्या बसला कुठला परवाना नाही? आता धारावीच्या टेंडरच्या बाबतीत ते बोलतात, तर टेंडर त्यांच्या काळात निघालं, देवेंद्र फडणवीस यांच्या काळात. याच्या आधीचं जे टेंडर निघालं होतं 2 वर्षापूर्वी, त्याच्यापूर्वी जे टेंडर सकलेन नावाच्या ज्या मिळालं UAEच्या एका फर्मला मिळालं, त्यांना कितीचं बजेट होतं? त्यांनी ते टेंडर 7,200 करोडला त्यांना मिळालं होतं. नंतरचं जे टेंडर आलं, जे त्याचा उल्लेख ते करतायत, जेव्हा ते स्वतः मुख्यमंत्री होते, जेव्हा त्यांच्या काळात हे टेंडर निघालं, त्यावेळेला टेंडर कितीचं आलं? ते टेंडर आलं 5,000 कोटीचं. मला कधी सांगा की कधी टेंडर कमी येतं का वाढतं? पण एकनाथ शिंदेच्या काळात हे सगळे निर्णय झाले मुख्यमंत्री असताना. देवेंद्र फडणवीस स्वतः हाऊसिंग मिनिस्टर त्यावेळेला होते. आणि मग हे 5,000 कोटीचं टेंडर आलं, ज्याच्यामधलं सेकंड टेंडर नंबरचं जे टेंडर आहे ते त्यांच्याच एका मित्राच्या फॉर्मचं आलं, जे अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये आलं. आणि तिसरं टेंडर जे आलं ते अपात्र आलं, टेक्निकली फॉल्टमध्ये आलं. म्हणजे हे टेंडर पूर्णपणे मॅन्युप्युलेट असं केलं गेलं की जेणेकरून हे टेंडर अदानीलाच मिळायला पाहिजे. आज मी खूप सारे मुद्दे मागील काळामध्ये मांडले मुंबई महानगरपालिकेचे, की त्यांचे टेंडर काढण्यासाठी कन्सल्टंट कमिटी बनवली जाते. साधे पाण्याचे पाईप पण घ्यायचे म्हटले ना, तर ते पाण्याचे पाईप पण जर तुम्ही बघितलं तर ते घेण्यासाठी पण काही टिपिकल कंपन्या आल्या पाहिजेत. ह्याच कंडिशन त्या टेंडरमध्ये टाकल्या जातात. अशाच तऱ्हेने काही टिपिकल कंडिशन टाकल्या गेल्या की जेणेकरून हे टेंडर अदानीला जावं, सेकंड नंबरचा जो बिटर तो अर्ध्यापेक्षा कमी यावा, आणि तिसऱ्या नंबरचा बिटर तो अपात्रच ठरावा. याच्या आधी जे टेंडर झालं होतं, ज्याच्यामध्ये मी सांगितलं की UAE बेस्ड कंपनी आली होती, त्याच्या वेळेला दुसऱ्या नंबरला अदानी आले होते. मग तुम्ही अशा वेळेला, ज्या वेळेला तुमच्या टेंडरमध्ये तिन्ही लोक पात्र नाही आहेत, ज्यावेळेला तुमचं एकच व्यक्ती पात्र आलेलं पहिल्या नंबरला, दुसरा व्यक्ती तर अर्ध्यापेक्षा कमी किमतीमध्ये आला, आणि तिसऱ्या व्यक्ती तर टेक्निकली फॉल्ट आहे, तुम्ही टेंडर पुन्हा करायला पाहिजे होतं. का नाही केलं? कारण तुम्हाला मागचं टेंडर कॅन्सल करून तुम्ही टेंडर ह्यांना द्यायचं होतं. तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी त्यांना दिल्या, बरं तुम्ही त्यांच्यासाठी TDR पॉलिसी बनवली. एकनाथ शिंदेना चांगलं माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे. जेव्हा की धारावीचा TDR जो निघतो, धारावीत खरं तर TDR निघतच नाही, कारण धारावी ही इन सिटू प्रोजेक्ट आहे. पण तुम्ही त्यांच्याकडे TDR पॉलिसी लावली, आणि मुंबईच्या प्रत्येक विकासकाला 40% मधला पहिला शेअर जो आहे, कारण 40% जनरल TDRमध्ये तुम्ही त्याला टाकलं, आणि त्यातला पहिला TDR तुम्हाला जो आहे तो धारावीतून खरेदी करायचा आहे. त्यासाठी तुम्ही नॉन इंडेक्सेशन आणलं. आता हे पुष्कळशा टेक्निकल गोष्टी आहेत, खूप लोकांना कळणार नाहीत, पण जे काम करतात त्या क्षेत्रामध्ये आणि जी लोक डेव्हलपमेंटमध्ये, त्यांना कळेल की इतकी मोनोपोली करून ठेवली की आज TDR पण त्यांच्याकडूनच घ्यायचा. आज तुम्हाला मुंबईच्या सगळ्या ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये नॉन इंडेक्सेशन केल्यामुळे ते साऊथचा रेट पण लावू शकतात. त्यांना रेडी रेटण्याचे 90%चा रेट लावण्याचं अलाउड केलं. त्यामुळे मुंबईचं अदानीकरण करण्याचं काम तुम्ही केलं. आज तुम्ही अदानींना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हजारो एकरच्या जमिनी दिल्या. का दिल्या? याच्यावरच तुम्ही थांबलेले नाहीत. तुम्ही घनकचऱ्याचं जे कॉन्ट्रॅक्ट येणाऱ्या काळात जे आहे, मुंबईभरामध्ये कचरा उचलला जातो, ते सुद्धा अदानीला द्यायला चाललं आहे. तुम्ही स्मार्ट मीटर, मी स्मार्ट सिटीच्या वेळी चुकून स्मार्ट मीटर पण बोलून गेली, पण स्मार्ट मीटर कोणाला दिलं आहे काम? तुमची BSTची यंत्रणा ही सगळ्यामध्ये इलेक्ट्रिसिटी BSTची जी आहे ती प्रॉफिटमध्ये. मग BSTचा जे इलेक्ट्रिसिटीचा 1 युनिटचा खर्च जो 6 रुपये आहे, आणि अदानीच्या इलेक्ट्रिसिटीचा एक खर्च 7 रुपये 80 पैसे, म्हणजे पर युनिट 1 रुपये 80 पैसे जास्त आहे. तुम्ही का स्मार्ट मीटर आणला? जेव्हा BSTची यंत्रणा खालपर्यंत रुजलेली आहे, शहरामध्ये आज BSTची सगळीकडे यंत्रणा काम करते, तुम्ही काय केलं? BSTच्या यंत्रणेला पूर्णपणे अदानींना दिलं. का दिलं? कधीतरी BSTमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा इंटरफरन्स होता का? सेंट्रल गव्हर्नमेंट मदत करते त्यांना, आणि बाकीचे 13,000च्या बजेटमधलं 1,300 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट देणार, बाकीचे ग्राहक देणार. जेव्हा की 4 वर्षापूर्वी तुम्ही मुंबईचे मीटर बदलले, मग टेंडर पुन्हा करायला पाहिजे होतं. का नाही केलं? कारण तुम्हाला मागचं टेंडर कॅन्सल करून तुम्ही टेंडर ह्यांना द्यायचं होतं. तर आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी त्यांना दिल्या, बरं तुम्ही त्यांच्यासाठी TDR पॉलिसी बनवली. एकनाथ शिंदेना चांगलं माहिती आहे आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे. जेव्हा की धारावीचा TDR जो निघतो, धारावीत खरं तर TDR निघतच नाही, कारण धारावी ही इन सिटू प्रोजेक्ट आहे. पण तुम्ही त्यांच्याकडे TDR पॉलिसी लावली, आणि मुंबईच्या प्रत्येक विकासकाला 40% मधला पहिला शेअर जो आहे, कारण 40% जनरल TDRमध्ये तुम्ही त्याला टाकलं, आणि त्यातला पहिला TDR तुम्हाला जो आहे तो धारावीतून खरेदी करायचा आहे. त्यासाठी तुम्ही नॉन इंडेक्सेशन आणलं. आता हे पुष्कळशा टेक्निकल गोष्टी आहेत, खूप लोकांना कळणार नाहीत, पण जे काम करतात त्या क्षेत्रामध्ये आणि जी लोक डेव्हलपमेंटमध्ये, त्यांना कळेल की इतकी मोनोपोली करून ठेवली की आज TDR पण त्यांच्याकडूनच घ्यायचा. आज तुम्हाला मुंबईच्या सगळ्या ज्या आहेत, मग त्याच्यामध्ये नॉन इंडेक्सेशन केल्यामुळे ते साऊथचा रेट पण लावू शकतात. त्यांना रेडी रेटण्याचे 90%चा रेट लावण्याचं अलाउड केलं. त्यामुळे मुंबईचं अदानीकरण करण्याचं काम तुम्ही केलं. आज तुम्ही अदानींना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हजारो एकरच्या जमिनी दिल्या.
का दिल्या? याच्यावरच तुम्ही थांबलेले नाहीत. तुम्ही घनकचऱ्याचं जे कॉन्ट्रॅक्ट येणाऱ्या काळात जे आहे मुंबईभरामध्ये कचरा उचलला जातो ते सुद्धा अदानीला द्यायला चाललंय. तुम्ही स्मार्ट मीटर, मी स्मार्ट सिटीच्या वेळी चुकून स्मार्ट मीटर पण बोलून गेली, पण स्मार्ट मीटर कोणाला दिलंय काम? तुमची BSTची यंत्रणा ही सगळ्यामध्ये इलेक्ट्रिसिटी BSTची जी आहे ती प्रॉफिटमध्ये. मग BSTचा जे इलेक्ट्रिसिटीचा 1 युनिटचा खर्च जो 6 रुपये आहे आणि अदानीच्या इलेक्ट्रिसिटीचा एक खर्च 7 रुपये 80 पैसे, म्हणजे पर युनिट 1 रुपये 80 पैसे जास्त आहे. तुम्ही का स्मार्ट मीटर आणला? जेव्हा BSTची यंत्रणा खालपर्यंत रुजलेली आहे, शहरामध्ये आज BSTची सगळीकडे यंत्रणा काम करते, तुम्ही काय केलं? BSTच्या यंत्रणेला पूर्णपणे अदानीनं दिलं. का दिलं? कधीतरी BSTमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटचा इंटरफरन्स होता का? सेंट्रल गव्हर्नमेंट मदत करते त्यांना आणि बाकीचे 13,000च्या बजेटमधलं 1,300 रुपये सेंट्रल गव्हर्नमेंट देणार, बाकीचे ग्राहक देणार. जेव्हा की 4 वर्षापूर्वी तुम्ही मुंबईचे मीटर बदलले. त्यामुळे तुम्ही जे म्हणताय ना की काही केलेलं नाही आम्ही, तुम्ही केलं. चंद्रपूरची शाळा तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणून सुरुवात केलेली आहे अदानीला द्यायला. येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेच्या शाळा पण तुम्ही त्यांना देणार. हॉस्पिटल पण कोणाला चाललेत? अंबानीला चाललंय 7 हिल. हे काय परंपरा नवीन सुरू केली तुम्ही? म्हणजे मुंबई काय अदानी अंबानी चालवणार, मग गरीब माणूस कुठे जाणार? आज प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाही म्हणून BMCचे हॉस्पिटल आहेत जिथं मुफ्त दवाई भेटल्या पाहिजे, फ्री हेल्थ चेकअप मिळालं पाहिजे, फ्री हेल्थ फॅसिलिटी मिळायला पाहिजेत. आम्ही फ्री हेल्थ कार्डची गोष्ट बोलतोय. दवाखान्यामध्ये गेल्या तर दवाई भेटल्या तर पाहिजेत, औषधं भेटली पाहिजे ही इच्छा व्यक्त करतोय. पण तुम्हाला त्याचं काहीच नाही आहे. तुम्हाला गरीब माणसाशी काहीही देणं घेणं नाही आहे. तुम्हाला मध्यमवर्गीयाशी देणं घेणं नाही आहे. प्रदूषणामुळे लोक त्रासाने सहन करतात, पण तुम्हाला त्याच्याशी पण देणं घेणं नाही आहे. तुम्हाला मुंबईच्या लोकांशी देणं घेणं नाही आहे. तुम्हाला फक्त आणि फक्त जेही काही देणं घेणं आहे ते तुमच्या दिल्लीच्या नेत्यांनी सांगितलेल्या 2 व्यक्तींबद्दल देणं घेणं आहे. नक्कीच ताई, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. फडणवीस असं पण म्हणतायत की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, त्याचा त्यांना काही फरक पडणार नाही आहे, उलट राज ठाकरेंचं याच्यामध्ये सगळ्यात जास्त नुकसान आहे. बऱ्याच चर्चा दोघा भावांची युती होण्यापूर्वी अशा पण होत्या की शिवसेनेनं काँग्रेससोबत जाणं अत्यंत संयुक्तिक होतं, कारण वोट बँक एक झाला असता आणि चित्र काहीतरी वेगळं दिसलं असतं. फडणवीस आता जे विधान करतात त्याकडे नेमकं तुम्ही कसं पाहता? नाही, मला वाटतं आता ह्याच्यावरती चर्चा करण्यामध्ये काही अर्थ नाही, कारण आता आघाडी त्यांची युती कोणाबरोबर झालेली आहे, आमची आघाडी कोणाबरोबर झालेली आहे, त्यामुळे त्याच्यावरती चर्चा करण्यामध्ये काही मतलब नाही. आता ह्या गोष्टी पुढे गेलेल्या आहेत. आता परवा इलेक्शन आहे. आम्ही आमची विचारधारा सोडलेली नाही आहे. आम्ही जी संविधानाला धरून, लोकशाहीला धरून जी विचारधारा होती ती आमची विचारधारा आहे. मी सुरुवातीपासून सांगते की मारणं झोडणं, मी परवाच्या भाषणात पण ऐकलं की कोणी आलं तर त्याला मारा मतदार केंद्रावरती, ही भूमिका योग्य नाही आहे. लोकांनी दुबारनामं स्वतःचे टाकलेले नाही आहे, ती चुकी राज्य निवडणूक आयोगाची. मी परवाच्याच भाषणात ऐकलं की कोणी आलं तुमच्या समोर तर त्याच्या मारा. कालही राज ठाकरे मी कालच सांगते ना की शिवसेना बोलले की दुबार मतदार कोण तुमच्याकडे आलं की त्याला हे करा म्हणून. हा ना मारा ही आमची भूमिका नाही. संविधानिक तरीक्याने, संविधानिक मार्गाने खूप सारे संविधानिक अवैध आहेत, मूल्य आहेत, त्याच्या माध्यमातून, आयुधाच्या माध्यमातून आम्ही लढाई लढू शकतो. त्यामुळे ही आयुधं वापरा. आणि दुबार नावं जी आलेली आहेत ती चुकी राज्य निवडणूक आयोगाची आहे, कारण त्यांनी मतदार यादी बनवत असतात. मतदार यादीमध्ये व्हेरीफाय करणं, त्याची टेस्टिंग करणं, रेक्टिफाय करणं काम निवडणूक आयोगाचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने ह्याच्यावरती योग्य ती कारवाई करावी. आम्ही त्यांच्या विचारसरणीशी जाऊ शकत नाही म्हणून आम्ही आमची त्या ठिकाणी वेगळी चूल मांडली, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की आम्ही वंचित, रासपा आणि यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला, RPI गवई गटाबरोबर. कारण शेवटी आमचं संविधान ही आमची विचारधारा आहे. संविधानामध्ये कायदे मांडणं, कायद्याचा सन्मान करणं, सर्व जनतेचा सन्मान करणं हा मूलभूत गाभा आहे आणि त्याच्यावर आम्ही जाणार आहोत. प्रत्येकाची संयुक्त सभा होते, काँग्रेसची पण होणार आहे? नाही, आमची राज्य चाललेलं आहे, कारण काही ठिकाणी आमच्या सभा स्थानिक लेवलला चालल्यात. आता शेवटचा दिवस आहे, आज तर मला 9 सभा आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपापल्या तऱ्हेने काम करते, प्रत्येकजण आपापल्या ह्याने जात आहे. त्यामुळे मला असं वाटत नाही की आमच्या इथं संयुक्त सभा तर होण्यासाठी ते वेळ पण नाही आहे, कारण आज शेवटचा दिवस आहे. उद्या 13 तारीख आहे, उद्या प्रत्येकाला आपापल्या मतदारसंघात पदयात्रा काढायची आहे. पण मला हे सांगायचं या माध्यमातून, ज्या ठिकाणी मला शक्य होतं त्या ठिकाणी मी गेलेले आहे, ज्या ठिकाणी सुजात शक्य होतं ते स्वतः त्या ठिकाणी गेलेले आहेत. आमच्या प्रत्येकाच्या आपापल्या सभा चालू आहेत आणि मला पूर्ण अपेक्षा आहे की जनता आमच्याबरोबर राहील. नक्कीच ताई, पालिका निवडणूक आहेत आणि पालिका निवडणुकीचे जे निकाल आहेत ते एका वेळी एकाच वॉर्डाचे निकाल लागणार, त्यामुळे जे निकालांचे कल होते ते 11-12 वाजेपर्यंत येत होते, त्याला यायला आता संध्याकाळ होईल. या निर्णयाकडे नेमकं कसं पाहता निवडणूक आहे? नाही, हे पण एक षडयंत्र असू शकतं, कारण मला माहिती आहे की लास्ट टाइम ज्या वेळेला जे निकाल लेट होत गेले त्याच्यामध्ये किती मॅन्युप्युलेशन होत गेलं. मला अपेक्षा आहे की निवडणूक आयोग एवढा काही असं नाही आहे, फार जास्त रिझल्ट नाही, 227च रिझल्ट आहेत. देशभरामध्ये 500 रिझल्ट एका वेळेला लागू शकतात, तर 240 रिझल्ट लागायला असं काय वेळ लागायचं कारण आहे? त्यामुळे माझी अपेक्षा आहे की जनतेच्या मूलभूत प्रश्नाबद्दल निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट असली पाहिजे. मागेल तुम्ही बघितलं असेल की एका सीटचे लोकसभेच्या
3 वेळा रिझल्ट डिक्लेअर झाले. एका उमेदवाराला 2दा डिक्लेअर केलं, जिंकला, आणि तिसऱ्या वेळी त्याला फक्त 47 मतांनी हरवण्याचं काम झालं. अशा तऱ्हेने जेव्हा रात्रीच्या वेळेला काउंटिंग होतं तेव्हा तिथे काही घटना होऊ शकतात. त्यामुळे माझं निवडणूक आयोगाला सांगणं आहे की पारदर्शक पद्धतीने गुप्ततेने इलेक्शन करण्याचं काम आणि त्याचा शेवट योग्य पद्धतीने करणं ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही स्वायत्त संस्था आहात. मला वाटतं एकत्र जर त्यांनी केलं तर जास्त बरं राहील. नक्कीच ताई. अण्णा मलाही येतात साऊथमधून इथे आणि मुंबईला बॉम्बे म्हणतात. त्यानंतर देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की अण्णा मलाईंच्या स्टेटमेंटला फार जास्त गांभीर्याने घेण्याची गरज नाही, पण त्यांच्याच पक्षाचे सायन कोलिवाडाचे आमदार तमिळ सेल्वन हे राज ठाकरे यांनी जे विधान काल केलेलं भाषणामध्ये त्याच्या निषेधार्थ आंदोलन करतायत. कसं पाहता? दुटप्पी भूमिका आहे की नेमकं काय आहे? भाजपा तर दुटप्पी भूमिकेमध्ये तर एक नंबर आहे. सातत्याने त्यांचे स्टँड चेंज होत असतात. हेच जर समजा कोणी दुसऱ्यांनी बोललं असतं तर लगेच भाजपाच्या लोकांनी आंदोलन केलं असतं. पहिला तर प्रश्न आहे की अन्याय मलाई आली कोणाच्या पक्षाच्या माध्यमातून आले? भाजपाच्या माध्यमातून आले. जी भाजपाची भूमिका आहे ती त्यांनी मांडली. त्यामुळे भाजपालाच मुंबई ठेवायचं की नाही, का मुंबईचे उद्योग सगळं, मुंबईचं सगळं वैभव गुजरातला चालले, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि त्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे होती भाजपाने. पण माफी न मागता त्या ठिकाणी अरेरावाची भूमिका करणं, आणि सर्वांना माहिती आहे कॅप्टन सिल्वनची भूमिका कशी असते. त्यामुळे कॅप्टन सिल्वन सातत्याने जे असतात ना ते कसे बोलतात, त्यांच्या बोलण्याची पद्धत कशी आहे सर्वांना माहिती आहे. अरे तुरे बोलणं ही त्यांची पद्धत आहे. त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांच्या जनतेला विचारा. शेवटी लोकांचा हा प्रश्न का आला? कारण मुंबई ही आपली अस्मिता आहे. मुंबई देवीच्या नावावर मुंबईचं नाव आहे. साहजिकच आहे मुंबईकरांना असं वाटतं की तुम्ही मुंबईमध्ये आला, आणि आज काय बॉम्बेचं मुंबई आज नाही झालं ना, खूप वर्षापूर्वी झालेलं आहे, खूप वर्षापासून चर्चा आहे. मग तुम्हाला अचानक आल्यानंतर हे का बोलावं वाटलं? मध्ये सुद्धा भाजपाचे कोणतरी लॉ मिनिस्टर आलेले, त्यांनी सुद्धा माहिती होतं की मुंबईचं काहीतरी का बॉम्बे युनिव्हर्सिटी की बॉम्बे कोर्टाचं काहीतरी एक फंक्शनला बोलून त्यांनी बॉम्बे करणार म्हणून असं करणार. मला कळत नाही भाजप सातत्याने मुंबईचा अपमान का करते आणि भाजपाचे नेते मुंबईचा अपमान का करतात. मग अशा वेळेला देवेंद्र फडणवीसजींनी भूमिका सांगणं की त्याच्याशी काही संबंध नाही, काही नाही, असं होऊ शकत नाही. जर तुमच्या पक्षाचे नेते जर असे बोलत असतील तर ती जबाबदारी नैतिकपणे तुम्ही घ्यायला पाहिजे. मग अशा लोकांना बोलवता कशाला जे मुंबईचा अपमान करतात? अशा लोकांना बोलू नका. तुम्ही बोलवून त्यांना भाषण करायला लावलं धारावीमध्ये, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ते पाहिजे होते ना. जर तुम्ही जबाबदारी स्वीकारत असाल तर ती पण जबाबदारी स्वीकारा. एक शेवटचा प्रश्न आहे, मुंबईचा महापौर कोण होणार आणि काँग्रेस किती जागा जिंकणार? नाही, मुंबईचा महापौर माझी खरं मनापासूनची इच्छा आहे की सातत्याने मी ऐकते की हा व्हावा. कधीतरी असं तरी म्हणा की मुंबईचा महापौर हा प्रामाणिक असावा. मुंबईचा महापौर हा काय म्हणतात त्याला विजनरी नेता असावा, ज्याचा दृष्टिकोन खूप मोठा असावा, मुंबई शहराचा कायापलट करणारा असावा, ज्याचं लक्ष फक्त टेंडर किंवा बाकीच्या गोष्टीमध्ये नसावं, ज्याचं लक्ष मुंबईच्या नियोजनबद्ध कारभारावरती व्हावं, ज्याने BSTला प्रॉफिटमध्ये आणावं, ज्याने परिवहन व्यवस्था सुधारावी, ज्याने ट्रॅफिकचा प्रश्न सोडवावा, ज्याने मुंबईचं हवामान चांगलं करण्यासाठी प्रयत्न करावे, मुंबईच्या शाळा आणि मुंबईच्या हॉस्पिटलचं खाजगीकरण थांबवावं आणि मुंबईच्या जनतेला खड्डेमुक्त जे आहे ना ते रस्ते द्यावे आणि पाण्या सर्वांसाठी द्यावं, ही सुविधा करणारा असावा. हे सातत्याने धर्माचं जातीचं मला कळत नाही की कशासाठी करतोय. मुंबई हे एक शहर आहे, मुंबईमध्ये सर्व जाती धर्माचे लोक राहतात आणि मुंबई एक मेट्रोपॉलिटन सिटी म्हणून मानली जाते. अशा वेळेला सातत्याने कुठेतरी विषयाला बगल द्यायसाठी हे विषय पुढे केले जातात आणि हे भाजपाच्या माध्यमातून केले जातात. काही भाषावाद निर्माण करण्यासाठी काही लोक करतात. पण मला वाटतं याच्या पलीकडे जाऊन मुंबई जे आहे, कारण शेवटी प्रत्येक पक्ष ठरवत असतो की त्यांचा कोण महापौर होणार, बरोबर आहे, जेव्हा निवडून येतात तेव्हा ते ठरवत असतात. पण त्याच्या आधी असा तरी मुंबईला महापौर व्हावा की जो मुंबईसाठी प्रामाणिकपणे काम करणारा, मुंबईला पुढे घेऊन जाणारा असावा. आज मुंबईला जेव्हा मी बघतो गार्डन नाही आहेत, जेव्हा मी दिल्लीला जातो बघतो पूर्ण गार्डन आहेत, रस्त्या बघतो आम्ही ज्यावेळी, मुंबई दिल्लीबरोबर कशात आहे? फक्त प्रदूषणामध्ये आहे, वायू प्रदूषणामध्ये, जे दुर्दैव आहे. मुंबई शहराचं एक वेगळं जागतिक लेवलचं शहर आहे. मुंबईची बरोबरी कुठल्याही इतर शहराशी होऊ शकत नाही असं लोक आपण सगळेजण जाणतो. कारण मुंबईचं स्पिरिट, मुंबईची जी झोपत नाही, मुंबई माणूस काय म्हणतो एकामेकाच्या मदतीला घरचे नंतर येतील पण शेजारचा माणूस पहिल्या मदतीला येतो. म्हणजे आपण बघितलंय की पाऊस पडो किंवा काही संकट येऊ, मुंबईचा नागरिक हा एकमेकाच्या मदतीला उभा राहतो. सरकार नंतर येईल, बाकी सगळ्या गोष्टी नंतर होतील. ही मुंबईची एक वेगळी ओळख आहे. मुंबई स्वप्ननगरी आणि देशाची आर्थिक राजधानी, तिचं ते वैभव राहावं हीच या ठिकाणी इच्छा मी व्यक्त करते. नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.